मंडळी, हास्याच्या गुगलीनं तुमच्या स्ट्रेसला क्लीन बोल्ड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आज सरपंचांनी एका ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा बोलावली आहे. चला तर सज्ज व्हा विनोदाची दाहकता अनुभवण्यासाठी. आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांना. अरे मी काय म्हणतो, गोंधळ थांबा जरा. मास्तरांनो, काय तर लवकर आटपा, माका तालुक्याच्या गावात जाऊचा. हा अगं ए रजा मुराद, काय आहे तुझं मध्येच? प्रत्येक वेळी या बाईंना घाई असते, त्यांच्या बारक्याला ताप असतो म्हणून. आता तुझी कसली घाई आहे? हे बघा, माका जाऊचा कारण मी गाण्याचो क्लास लावलंय. अरे बापरे, मास्तरांनो, तुम्ही ती आठवण केली. आता खरंच बारकी ताप इलो माझ्या घरी जाऊचा. एक थांबा जरा, 1 मिनिट थांबा सगळे. कुणीही कुठे जायचं नाहीये. अत्यंत तातडीने आपण ही ग्रामसभा बोलवलेली आहे. का? तातडीने बैठक बोलायचं कारण तरी काय? तेच सांगा ना. तुम्ही आपल्या गावच्या इब्रतीला काळीमा फासला जाईल अशी घटना काल घडलेली आहे. भाई म्हणजे काय? सरपंचाची बायको पळाली की काय? नाही रे, भांडण मारी ना परत बोलत. त्याच म्हटलं ती ढीक पलवणारा भेटला पाहिजे. नाही नाही. ए चिकू, पिकवेन मी. नको. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी आता. हा. तर आपले हे जे माननीय सरपंच आहेत. हा, वा वा वा. थांबा रे, थांबा. थांबा थांबा ते बघा, आधी ते बघा. ऐका पूर्ण. थँक्यू. तुमचं काय आहे? थांबा ना सरपंच. आपले हे जे माननीय सरपंच आहेत, हा. काल वांगणकराकडे जे भजन होतं ते संपवून घरी येत असताना मोठ्या पिंपळाखाली कुणीतरी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून त्यांना टपलवलेलं आहे. वाईट काय झालं, बोलाल? वाईट झालं. टपलवलं असं बोलाल? म्हणजे टपलवलं हा शब्द जरा जास्त होते असा नाही वाटत आहे मास्तर. मास्तरानू, फुकटवलन बोला, नाही तर मग वलटवलान बोला. नाही तर झोमटवलन बोला. मी काय बोलतोय? खवडवल्यानी बोला ना. पण त्याच्यापेक्षा झेजर त्यानं काय वाईट आहे म्हणा. थांबा जरा, नका दोन शब्दांचे व्हेरिएशन. थांबा, माफ करा मला. हा. तर आता ही जी आपली मीटिंग आहे ती या संदर्भात आहे की बाबा ज्याने कुणी हे घृणास्पद, लांछनास्पद, निषिद्ध असं काम केलेलं आहे बर. त्याने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घ्या. हा म्हणजे त्याने कुणी केलेला आहे? त्याने कुणी केलाय? तुम्ही नक्कलच पाहिजे. सरपंच, मी तेच म्हणालो मी. थांबा आता कळलं पाहिजे. सरपंच. म्हणजे मला आता लगेच कळलं पाहिजे. अरे हो, थांबा. तेच सभ्य भाषेत सांगतोय की नाही मी सरपंच. आपल्या तुमच्यात आणि माझ्यात काही फरक आहे की नाही? हाय फरक. तुम्हाला नाही टपलवलं आणि मला टपलवलेलं. थांबा मी सांग. मला कळलं पाहिजे. ज्याने कुणी हे जे केलेलं आहे काम, मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि तुमच्या माग, सगळ्यांच्या माग पोलिसांना सांगून काश्मीरा लावणार आहे. काश्मीर सरपंच, तुम्हीच मला सांगा का नाही टपलवायचं तुम्हाला? मास्तर काय ससेमिरा शब्द आहे की नाही? पोलिसांचा ससेमिरा, पोलिसांचा काश्मीरा कसा लावाल मागे? मी बोलतोय ना. थांबा ना. ए बाबांनो ऐका. ज्याने कुणी हे दुष्कर्म केलेलं आहे त्याने कृपया ती जबाबदारी घ्या. आपण हे प्रकरण इथेच मिटवू, अन्यथा हे पोलिसात जातील. हा, मोरे जबाबदारी घेत. ऐकून तर घ्या, मला बोलायचं आहे. अच्छा, बोलायचं. थांबा. आणि वसाडानं मी कधी रात्रीचा बाहेर पडतच नाही. का हो? मला रात्री कमी पडते का नाही? असं आहे, काय केलं बने? हा. ए बने, तू केलं असेल तर कबूल कर. हो. आम्ही काय नाही केलाय. अरे मी काय केलं? अरे, बने. मास्तर मी काय केलं? हो, माझ्या काय येते तुम्ही? तुझ्यावर येतो म्हणजे मांग एकदा आपल्या गावामध्ये गोबर गॅसची स्कीम आली हा. तेव्हा ह्या बन्यान ह्या सरपंचांच्या पायात पाय अडकून पाडला ना त्यांना. हो की बा? म्हणाला टाकीत टाका, टाकीत कचरा आहे तू, असा तू बोललास नाही? मी कधी बने? होय 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 होय. तू मारलास म्हणा. बरोबर आहे. फीत कापता कापता ना हे सरपंच गोबर गॅस मध्ये गेले होते. अरे तू पाडलंस तर मला सॉरी बोललास. सरपंच आहे बघा, मी ढकललं
ते मी कबूल करतो मी पण हे असं गोधडी टाकून मारायचा घाणेरडा प्रकार मी करणार नाही. मारायचं असेल तर समोरून थोबडवीन. अरे, ऐका पुढचा ऐका मी सांगतो जे काय ते पुढचा ऐका. हा बरोबर. मला असं वाटतं या सगळ्यात ना हे मोरे आहेत. थांबा. सगळ्या कबड्डीच्या सर्व्हिस आजच टाकाल. थांबा एक मिनिट. मोरे कसे काय? मी सांगतो. काल वांगणकराकडे भजन झाला ना त्याच्यानंतर हे या रावताला सांगत होते की ह्या वांग्या ह्याला फरसाणातल्या पापडीसारखा चुरला पाहिजे म्हणून. नाही, मी आई शब्द सांगतो वांग्या बोललो नाही हा वांग्या नाही. हे बोलले रावताला विचारा. नाही नाही, थांबा 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 थांबा. जो हाय त्यालाच विचारूया. भावा, इतक्या दिवसाचा नवस आज पावलाय तुला. इतक्या दिवसांनी तू ग्रामसभेत आलायस. आता अशी वाक्य बोल ज्यानं स्टोरी पुढे जाईल. बरोबर. बोल. अगे बाय. काळी 388 लावू नकोस, नॉर्मल बोल. आता मी काय बोलू? मी काय बोलू? एक तर एवढ्या दिवसात मला तुम्ही इथं बोलवलं ग्रामसभेत आणि आता मी बोलू. मी जर बोललो आणि कोणाचं इथे मन बिन दुखावलं, कुणाला वाईट वाटलं तर काय? आपल्या मुले वातावरणात गोंधळ नको एवढंच बास. काय रे, तू का नॉर्मल आवाजात बोलू की ना? मास्तरांनो, अरे देवा. कोण कोणात बोलतो तो बघा तरी. हे सांगताना लाज वाटू नये तुम्हाला? लावा सुरांची कुस्ती लावा. इथे जुगलबंदी करा. काय चाललंय तुमचं? थांबा म्हणून मी ना. बोलत नॉर्मल नव्हतो. बोल. थांबा रे. म्हणून मी बोलत थांब रे बाबा. मास्तर म्हणून मी हो, हो. बोलत नव्हतो. वय वय, कळलं मूळ कळलं कळलं. मुद्दा काय आहे? मला काय माहिती? थांब थांब थांब. तू नको पाठव. ऐकून घे ना बाळ. ऐकून घे ना. सांगतो. मास्तरांनो थांबा. काय? रावताचं आणि माझं जुलतं मी विचारतो त्याला. बरं, विचार. एक मिनिट थांबा. ए भावा. अरे देवा. ए भावा राऊत मला सांग, काल मोरे या सरपंचांची पापडी चुरली पाहिजे असं काय बोलले आहेत काय? पम्या, फरसाणातली पापडी सरपंचाची पापडी का चुरतील ते? हे बघ. चुकीचं. आयो असं काय बोलतात? तीव्रता म्हणून आपण- अरे हो कर बसायला आजी. समजा. अरे विषय काय आहे त्याच्यावर या ना रे बाबा. काय बोलतो तुम्ही? नाही म्हणजे काल काय झालं, आजच्या भजनाला मी 5ला उठलो हा. आणि मग गोठा धुतला हा. आणि मग 6ला मी आंघोळी केली हा. आणि 7च्या बातम्या बघत म्हटलं वाईट जरा चाय खाऊ लाडू पिऊ. आयसिक म्हटलं चाय टाक. आयसीन केलेला चाय टाकला. अगे बाय. आपण थांबायला हवं. चला ए, अरे काय काय वाचर मुद्दा काय? मुद्दा ज्याने कुणी केले सांगा. नाही, मास्तरानू थांबा. मुद्दा काय? मुद्द्यावर येऊया. मास्तरानू, सरपंचानू, बोल रे बाबा चिकू. पापलेटाला जसं मशाल्यात उपडी तापडी करतात तसं ह्याना कुणीतरी पिंपळाच्या झाडाखाली उपडी तापडी केला नाही. काय बोलतोय? बरोबर. मला विचाराल तर मला वाटतं ह्या काम ह्या रंगीबिरंगी भरलेल्या पिंपळात आहे. पम्या केलो. थांब. ए बाबा तू केलंयस हे? ओ मास्तरांनो थांबा. नाही तर काय ए सुकलेला खारीक. बघितला. ए, वाचाडे, सुकलेला खारीक बोलशील त्याला. हा? मग काय बोलू? सुकलेला म्हणू का बोल पाहिजे तुला. तुम्ही ऑप्शन कसले देता? माझ्या बाजूने की त्याच्या बाजूने? खारीक केवढं वाईट आहे माहिती आहे वाचाडे. इकडे या. तुम्ही इकडे या. काय बोलताय? मास्तरानू, हो मास्तरानू, बोला मी बाबा, का बोललो बोला. माहिती आहे काय? मागल्या टायमाला देवीच्या जागरणाच्या वेळी ह्यानं काय केलं माहितीये? काय केलं? देवलात हे होते, भजन झाल्यावर ह्यांचा डोला लागला तर ह्यानं त्यांची गटली उचलला आणि ओढ्याजवळ नेऊन ठेवून दिला आणि सगळ्यांना विचारत होता ह्याची बारकी होडी करून सोडी आहे काय पाणी. हा? ही फालतुगिरी तू केलीच वाचाऱ्या. मला काय बोललात? मला तू पटवलं की तुम्ही आहे ना झोपेत चालत चालत त्या ओढ्याजवळ आलेलात असं तू बोलत ना वाचाऱ्या. सरपंच तो पटवतो, त्याची कन्व्हिक्शन पॉवर लय मोठी आहे. त्यानं मानेच्या कोंबड्याला पण पटवला न काल की तू अंडे देऊ शकतोस आणि त्या कोंबड्यानं प्रयत्न पण केला. सकाळी आरवायच्या टायमाला तो जोरात कुतला पण अंड नाही पडलं, पण ता पडला खाली. मग आता माने त्याला घेऊन मनाच्या डॉक्टरकडे गेलाय. अरे वसाडून कोंबड्याच्या काय गोष्टी मला इथं सांगतो. वसाडून ज्याने कुणी काय केलंय ते मला आताच्या आता कळलं पाहिजे ना तर मी पोलिसात जाईन, तुमची कंप्लेंट करीन ना तुमच्या माग कसा सासव लावीन. का नाही मारायला हवं यांना? नाही मला तर का? सांगा. काय झालं? ससे मीरा या शब्दाचा फंबल जास्तीत जास्त ससा कासव असायला हवा. कसा सासव म्हणतोय हा माणूस. मास्तरांनो हे बघा, आपण
आधी इत्तमभूत माहिती घेऊया. मला सांगा सरपंच, काल तुमच्यासोबत कोण होतं भजनानंतर? हा राऊत होता. रावत तू गेलायस? तू गेलोस? मी 5ला उठलो आजच्या भजनासाठी आणि मग गोठा धुतला, साला आंघोळी केली. याचा गोटा धुवून द्या कोणीतरी एकदा. आल्यापासून गोटात धुतोय वासाड्या तू. ए बाबा, ए थांबा रे, थांबा. मला कळलेलं आहे राऊत तू नव्हतास. बस बाबा बस. ऐका सरपंच, मला सांगा, तुम्ही जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ येत होता, जेव्हा तुम्हाला फटकावण्यात आलं, तेव्हा तुम्हाला काही आवाज ऐकू आला का? हा म्हणा आवाज आला म्हणा, कसला? झुपक असा आवाज आला. झुपूक हा आवाज कसला आहे? म्हणजे असं गोदरी टाकलं आणि त्याचं असं झुपकन माझ्या अंगावर गोदरी टाकलं पण त्याचा आवाज. गोधडीचा आवाज नव्हे. मग? त्या ठिकाणी कुणी काही बोलत होतं का, ज्याने तुम्हाला मारलं? तो माणूस काही बोलला का? हा हा बोला बोला बोला. मला असा आवाज ऐकू आला की ह्या बटल्याला लय मस्ती आले. घ्या टपा 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 मला टपलेलं. काय माणसं आहेत वाडीतली. आहे. जो कोण बोलला तो भारी बोलला. ए थांब पम्या, ए बाबा, ए थांबा. हे वाक्य होतं. आपण आता एक काम करूया. जर आपल्यापैकी कुणी असेल तर आता प्रत्येकाने हे वाक्य पुन्हा म्हणायचं. तुम्ही आवाज ओळखू शकाल? हा म्हणजे ओळखू शकेन म्हणा. व्यवस्थित ऐकायला आले म्हणा. डोळे बंद करा. ए बोल रे राऊत. बर. ए मास्तरांनो, मी हा बोलू? नाही आपण नाही आपण नाही आपण नाही. नाही बर. नाही. अगं, बोलूच दिले ए बाबा ना. चिकू, तू बोल रे. बोल. या बटल्या, तुला लय मस्ती आली काय रे? तुझं तेल काढलं पाहिजे. आरशात बघ, तुझ्यापेक्षा झोपलेली घोरपड चांगली दिसते. तुझी दालचिनी चेचली नाही, मी खलबत्तेत ती. अरे वसाड्या केवढा बोलला हा? एवढा बोलतात वसाड्या? एवढंच बोलायचं ना? एवढं बोलतात? चिकू, अरे एक वाक्य बोलायला सांगितलं होतंस. तू अख्खं प्राणी संग्रहालयात नेऊन ठेवलंस, वर दालचिनी ठेचलीस त्यांची. मास्तरांनो, नाही, आपण- आता बोलूचा नाही. माझ्या मनात तर लय साठलेला. थांबा, या थांबा. पटल्या तुझ्या नाही, थांबा. ओ बाई थांबा. नाही आवाज हा. आलेलं आहे माझ्या लक्षात. कुणी ते वाक्य बोलणार नाही, सगळे आपापल्या मनातलं बोलतील. हा. थांबा जरा. मोरे, तुम्ही बोला. नाही मी नाही. मोरे बोला. नाही मी बोललो तो उगाच. मी नाहीच गेले तर मी कशाला बोलू ना. नाही पण बोला ना. हा ये बटलिया. आवाज बरोबर. नाही नाही हा नाही, हा हा नाही. नाही ना. बर बर ठीक आहे. ए बघा, आता कोणालाच संशय नको म्हणून मी सुद्धा बोलतो. हा. नाही नाही तुम्ही बोलायला पाहिजे मास्तर. हा ना, मी तेच म्हणालो की नाही सरपंच मी. हो, बरोबर. ए बटल्या, तुला फार मस्ती आलेली आहे, तुला फटके द्यायला हवे. नाही वाक्य चांगलं आहे. नाही नाही हा लय सुशिकुशित आहे. हा नव्हता आवाज. मरो पम्या, तू बोल रे बाबा. मी हा बोल. हे बटल्या, याला लय मस्ती नाही आली. नाही नाही, आपण आपण नाही. आपण नाही. अरे देवा. मग आता कसं ओळखायचं कुणी यांना फटकावलं ते? मास्तर, काय रे? माझ्याकडे आयडिया आहे. काय? म्हणजे काल पिंपलाखाली यांच्यावर गोदरी टाकली ना, तशी आपण आता यांच्यावर गोदरी टाकू, काहीतरी टाकू हा. आणि त्यांना सगळ्यांनी मारूया. नको, म्हणजे नको. त्या स्पर्शाने ते ओळखतील कोण आहे ते. बरोबर बोललो. चला, पटकन मारू. मास्तर बेस्ट हेच करूया. हा, चला. चला, बंधू. हे द्या, हे द्या. नाही, अरे, मास्तर, पण- हे चांगलं आहे. मास्तर, हे चांगलं आहे. चांगलं आहे. चला चला आणि टाक रे, टाक, टाक. तयार व्हा नाही तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन सांगून ठेवतोय. मला म्हणजे मला का मला का हा सरपंच जाऊ ना गावचं तुम्ही. हा, काय काम केलं माहितीये तुम्हाला? काय? अरे गावामध्ये आपल्या सौर ऊर्जा आली तर ह्यांनी लावली ना कुठं? यांच्या घरात मग? सीसीटीव्ही कॅमेरे आले ते कुठे लावले? दारात. सीसीटीव्हीचा विषय हा, मग करू. तयार काय व्हा. विषय नको? काय? काय इथे विषय नको. इथे नको? नको. हो सीसीटीव्ही जर तिथं असता तर आपल्याला चोर सापडला असता. काय तो काय? जाऊ दे, जाऊ दे. चला चला हॅलो हॅलो अरे वा, वेगळी युक्ती करा रे. घ्या. मारते रे पहिलं. चला, चला, तयार व्हा. ए, ए, थांबा रे. थांबा रे. अरे थांबा रे. थांबा. अजून पण नको जाऊ. वा 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 वा, सुरांची कुस्ती पण झकास होती. प्रसादा. वाह, झकास. मागे एकदा पण ग्रामसभा झाली होती तेव्हा तू इथे बसला होतास. कारण इथे कसं या मंचावर ज्यानी त्यांनी आपापली कॅरेक्टर्स आपापल्या जागा मिळवलेल्या आहेत, त्या होल्ड केलेल्या आहेत. सो ग्रामसभा तुझ्याशिवाय हे एखाद्या वेळेला आम्ही इमॅजिन करू शकतो, वारंवार नाही. इतकं तू तो सरपंच त्याच्यात तू घुसलायस अरुण. आणि आज तर म्हणजे एनर्जीचा कहर होता. पहिला जो आवाज लागला आरडाओरडाचा, ओ हो, कमाल. म्हणजे रादर ओव्हरऑलच हे स्किट व्हॉइस मॉड्युलेशन
स्पीच पीच या सगळ्याचा अभ्यास म्हणून एक उत्तम उदाहरण होतं. ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या पट्टीला आवाज लावत होतात आणि त्याचा एक वेगळा स्पीड त्या भाषेनुसार. ओमकार, कहर पीच होता तो, म्हणजे ज्या पीचला तू बोलायला सुरुवात केलीस, विलक्षण मजा आली. आज तुझ्या सहभागामुळे एक वेगळी फ्लेवर आली ग्रामसभेला आणि बाकी सगळ्यांचं पार्टिसिपेशन तेवढंच स्ट्रॉंग. फार मजा आली. वंडरफुल. मंडळी, एका अबलेला फिल्मी फंड्यांनी केस जिंकून द्यायला निघालाय एका वकिलाचा मेहुणा. चला तर बघूया ही केस कोण जिंकतंय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. जिजाजी 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 इथे ये रे. जिजाजी उठ रे, उठ उठ. जिजाजी जिजाजी बघे ऑफिस, बघे ऑफिस कुणाचं आहे? तुझ्या जिजाजीचं आहे. एका रात्रीत झालाय ते नाही, एका रात्रीत नाही झालाय. आज तुझा जिजाजी या शहरातला नामवंत वकील आहे. एका रात्रीत झालाय. इथे बघ गौऱ्या, एका रात्रीत नाही झालाय. मी इथे खूप लांब वरून प्रवास करून आलो आहे. दहीसरवरून मिराडवाडला 10 मिनिटं लागतात. थोबाड फोडून मी तुझं. बघ रे तुझ्याकडे, बघ भाऊजी तुम्ही अरे तुझ्या ताईने का हे कुठला मासा आहे हा? खाली कर. अरे तुझ्या ताईने वकील होण्यासाठी माझ्याकडे पाठवलं ना ट्रेनिंगला. हे असे कपडे घालतात वकील? काय तुझं शिक्षण आहे? काय तुझं फ्युचर आहे? वय काय रे तुझं? हे या केसाखाली कवटे पावची कर रे. कुठला आणलाय हा? कुठला कॅरेक्टर आहे तुझं? बाबा खाली कर. मासा भाजून खाई ना मी, सांगून ठेवतोय. या केसांखाली नुसती कवटी आहे का त्या डोकं सुद्धा आहे तुझं? हा, डोकं चालव. काही व्हायचं ना आयुष्यात, स्वतःच्या पायावर उभा राहायचंय ना. कळतंय मी काय बोलतोय ते? हो भाऊजी. भाऊजी नाही, मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे. प्रोफेशनल रिलेशन आणि पर्सनल रिलेशन्स वेगळे ठेवायचे. मी कोण आहे? वकील. लावडार. वकील. इथं काय लिहिलंय? कोण आहे मी? आडवा कोट. तुझा बाप आडवा कोट. ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट. आडवा कोट. सॉरी बाबा. बाप. खाली काय लिहिलंय? कोण आहे मी? ऍडव्होकेट. पुढे शिक्षण किती आहे? LBW. 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 भाऊजी थांबा. भाऊजी बाबा. ताई ताई भाऊजी. हात खाली कर. LLB आहे, LLB. लक्षात आलं तुझ्या? LLB म्हणजे मी काय अभ्यास केलेला आहे? लॉचा केलाय तुम्ही. लॉचा तुम्ही करता आणि तुम्हाला सोडवण्यासाठी आम्हाला लॉचा अभ्यास करावा लागतो. कळलं तुला? हो भाऊजी. बघ आज आपल्याकडे एक नवीन केस येणार आहे. कशाला काय झालं? कशाला काय झालं? आता ह्याच्यापेक्षा जास्त केस तुम्हाला येणार नाही. किती चरबी आहे रे तुझ्यात? माझा साला नसतात ना लात मारून हाकलला असता तुला. लक्षात आलं? इथे बस. असं नको करूस बाळा, मला आवडत नाही सारखं तुला मारायला. लक्षात आलं तुझ्या? नवीन केस येणार आहे. मी कसं त्याच्याशी बोलतो, क्लायंटशी कसा गप्पा मारतो, हे सगळं तू बघ, शिक. लक्षात आलं? एका दिवसात तुला नाही जमणार. लक्षात आलं? एक्सक्यूज मी, ॲडव्होकेट चौगुले. एक मिनिट जरा फॅमिली मॅटर चालू आहे, नंतर या. नाही नाही हो, नाही प्लीज 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 इकडे. तुला कळतंय का रे? क्लायंट आहेत ते आमच्या. Sorry, प्लीज प्लीज या 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 प्लीज प्लीज. उठ रे. काय ट्रेनमध्ये बसलायस? तिकडे बसू दे त्यांना. या या मॅडम, या प्लीज प्लीज बसा. काय म्हणताय मॅडम? गुड. कसं काय मिसेस जगदाळे? ओ आय एम सॉरी. ज्या आडनावापासून मी पिछा सोडवायला आली आहे त्याच नावाने हात कराल मला चौगुले. आय एम सॉरी. आय एम सॉरी. चुकून झालं ते. मला इंदलकर व्हायचंय पुन्हा. येस ऑफकोर्स मी आहे. आय एम देअर. कॉल मी प्रिया. ओके ओनली प्रिया. ओके. ओनली आणि लोनली प्रिया. ह्याच्यापेक्षा जगदाळे बरं आहे. बस. हे कोण आहेत? नोकर आहेत तुमचे? नाही नाही नोकर समजली बघ. काय तुझा चेहरा सांगतो बघ लोकांना. नोकर समजली तुला. माझा मेवणा आहे तो. सॉरी. इट्स ओके. आय एम सॉरी. नाही नाही ही रिअली डिझर्व्स इट. तिची काही ऐपत नाहीये. मूर्ख आहे होतो. दगड आहे दगड. दगड हाक मारली ना की ओ देतो. बघायचं? एक मिनिट बघा. ए दगड. हो भाऊजी. हे बघ. ए नाग्या. ओ हे
शहाणपणा करू नको. गप्प बस, कळलं? अगाऊ नाही, जस्ट ऑब्झर्व मी, कळलं? का मासा हे करून टाकेल ना मी. येस मॅडम, येस. मला सांगा, मी तुम्हाला लास्ट टाइम फोनवर सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या नवऱ्याशी बोललात का? हो मी बोलले. व्हेरी गुड. तुला पोटगी देणार नाही असं बोलला तोंडावर. माझ्याकडे नोकरी नाहीये, बँकेत पैसे नाहीयेत, दुसरं काम मिळत नाहीये, कुठून देऊ पैसे? मिळणार नाही म्हणतो. टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचे लफडेबाज चॅटिंग आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत पोटगी शिवाय तुम्ही राहू शकत नाही. तो तुम्हाला पोटगी नक्की देणार. ती जी अश्लील चॅटिंग त्यांनी केलेले मुलीबरोबर, ती आपलं शस्त्र आहे, लक्षात घ्या. चौगुले तेच मी सांगायला. येस, मी तुम्हाला तेच सांगतोय. आपण केस त्यामुळे जिंकू शकतो, लक्षात घ्या. चॅट डिलीट झाले माझ्या फोनवरनं. येस. सॉरी. ओ माय गॉड, सॉरी. चॅट डिलीट कसे झाले? ऍक्च्युली मी खूप ठरवून गेलेले त्याच्याकडे, पण त्याने बाबू अशी हाक मारली और मैं वहां पिघल गई. पिघल आणि पुढे काय झालं? पुढचं मला आठवत नाहीये. हा? पण मी जेव्हा भानावर आले तेव्हा सगळे चॅट डिलीट झालेले फोन मधनं. गॉड, तुम्हाला कळतंय का काय घडलंय तुमच्या बाबतीत? ते काय करून बसलात तुम्ही? आय एम सॉरी चौगुले. मला 1000 वेळा सांगितलं होतं ते चॅटिंग मला पाठवा, सेफ राहील माझ्याकडे. तर नाही, रोज रात्री जेवण झालं का मरायला कशाला पाठवत होतात मला? काय बोलणार आहे ना. आणि काय त्या बाबू शब्दात एवढं आहे हो? बाबू असं काय होतं? पागळायला काय होतं? अहो नुसतं बाबू असं नाही हो, बाबू असं. अरे काही फरक पडत नाही. माझ्या बायकोने मला 20 वर्षाच्या संसारात 1000 वेळा बाबू म्हटलंय, मला नाही फरक पडला. हा, त्या बाबूवर टिंबू दिला की यांना फरक पडतो. बस सांगू दे, अजिबात बोलायचं नाही. मी असताना तुझं काढून कापून टाकीन. ताई 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 बोलतो, हे बस नाही तुझ्या इकडे, असं बसलायस तू. गरीब आहे ना. गप्पा बस. चौगुले. दुर्लक्ष करा. तुमचं कळतंय का? सॉरी. आय एम सॉरी टू से, पण ही केस आपल्या हातातून गेली आहे. असं नका बोलू चौगुले, प्लीज प्लीज प्लीज. केस हातातून गेलेली आहे. असे कशी जाईल केस? काय नाही अशी काय बोललात तुम्ही आता? एक मिनिट एक मिनिट. काय बोललात? काय बोललात? अशी कशी जाईल केस? अशी कशी मध्ये जाईल? बोलायचं नाही. तुझी काय लायकी आहे? एक मिनिट थांबा. अहो, त्याचा पहिला दिवस आहे. एक मिनिट थांबा. अशी कशी जाईल म्हणजे तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे का? नाही, माझ्याकडे ऑप्शन आहे मॅडम, पण भाऊजींनी परमिशन दिली तर मी सांगेन तुम्हाला. नंतर मग नाही अरे बोलू तुझी शकत. काय लायकी आहे रे? एक मिनिट. अहो. भाऊजी ऐका माझ्या पोटगीचा अहो, प्रश्न आहे. वकील मी आहे. ही पुस्तकं पाठ आहेत माझी. याला काय असू दे ना, पण तुमच्याकडचे ऑप्शन संपले ना. ऑप्शन संपलेले नाहीत. लेट मी जस्ट थिंक ओव्हर इट. ह्याच्याकडे एक ऑप्शन आहे, आपण एकदा ऐकूया प्लीज 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 भाऊजी प्लीज प्लीज प्लीज. भाऊजी बोल. जो जिजाजी बोलेंगे वो गबरे, बोल लवकर बोल. सांगा. तुमच्याकडे पुरावा नाही आहे. नाहीये. आपण कोर्टात जायचं, जज समोर उभं राहायचं, हा बरोबर? हा. तुमचे हे जे वकील आहेत, हे जज साहेबांना सांगतील, मालॉर्ड, बर माना कि मेरे मुवक्किल के पास कोई सबूत नहीं है. मुवक्किल सॉरी. माना कि मेरे क्लाइंट के पास कोई सबूत नहीं है, लेकिन उसके पास वो चीज है जिससे आपको विश्वास रखना होगा, और वो चीज है मेरे क्लाइंट की आंखें. देखो जज साहब, देखो मेरे क्लाइंट की आंखों में, इनमें आपको सच्चाई नजर आएगी. जज साहब, सच्चाई. मेरी क्लाइंट की आंखें चीख चीख के कह रही कि मैं निर्दोष हूं. जज साहब, मैं निर्दोष हूं. जज साहब, मुझे न्याय चाहिए. जज साहब, मुझे न्याय चाहिए. जज साहब, मुझे That's all. Case dismissed. You win. तुम्ही काय केलात? अहो तुम्ही काय केलात? अहो तुम्ही दगड बोललात यांना. अहो हिरा आहेत, हिरा. अहो नाही, माझा ऐका. कोळशातला हिरा आहेत, हिरा. अहो शपथ चौगुले, तुम्ही असंच करा. अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही असंच करा. अहो हे चौगुले. सगळी फिल्मी ड्रामेबाजी आहे. नॉर्मल कोर्टात नाही चालत. जज साहेबांसमोर आवाज जरी वाढवला ना, त्यांनी सुरुवात केली, जज साहेब तिकडे हाकलतील आम्हाला. तिकडे खूप स्ट्रिक्ट नियम असतात. ऐका माझं. नाही चालणार. अहो तिकडे एक मिनिट माझं ऐका तुम्ही. कोर्टांमध्ये पुरावे लागतात, पुरावे.
मग आपण पुरावा पैदा करू ना. तू जरा परत बोललास तू कसा हा? कसा तू परत का बोललास? तुम्ही थांबा ना जरा चौगुले, त्याला बोलू द्या ना अहो, please, ह्याची please. लायकी- त्याचं टॅलेंट दाबू नका, त्याला बोलू द्या. अरे काय टॅलेंट असलं तर दाबे काय बोला. भाऊजींची परमिशन मी बोलेल. अरे चल रे बोल चल. काय तुला कळलं बोल. बोल जिजाजी बोलेंगे वो मैं. बोला ना आता, तुम्ही कशाला बोल. मला सांगा तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं काय पाहिजे? पोटगी. अच्छा, पोटगी म्हणजे गाठोडं. हे तू अक्कल बघा ह्याची. अरे पोडगी म्हणजे पैसा पैसा. अच्छा, पैसे पाहिजे. पैसे. आणि हा. तुमचा नवरा तुम्हाला पैसे देत नाही. नाही, तो म्हणतो की अकाउंट मध्ये पैसे नाहीयेत. आपण एक काम करूया. दुसरी आयडिया अशी आहे माझ्या. ऍटिट्यूड कमी कर. तू सांगतो तरी हे कटलं फुलपाखरू आहेस हा. ऍटिट्यूड कमी कर. ऐका, त्यांना बोलू द्या ना. माहितीये त्यांना बोलू द्या मला ना, माझ्या माहितीये. पोटगीचा प्रश्न. आज काय घेऊन आलाय मासा फुलपाखरू तेच कळत नाहीये मला. माझ्याकडे अजून एक आयडिया. बोला ना. आपण एक काम करायचं. हा. आपण तुमच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवायचं. जाळ्यात हो. कसं? गुगली टाकायची आपण. बर. गुगली. हा. ओके. आणि मग तुमचा नवरा येणार, जाळ्यात अडकणार, केस सॉल्व्ह. Sorry. मधलं का नाही सांगत रे तू? केस सॉल्व अशी कशी होईल? नाही, नाही, मधलं ते- सांग ना जरा. सांगताय. मी तयार करतो. काय करायचं ते सांग हो ना. सांगतील सांग. तर आपण काय करायचं, तुमच्या नवऱ्याला लॉजवर बोलवायचं. लॉजवर ऐका ना माझं. तिकडे एक बाई पाठवायची. बाई. हा, त्यांचे असे लपून फोटो काढायचे हा. आणि तेच फोटो आपण जजला दाखवायचे. हे सॉल्व की बघा माझा नवरा कसा आहे ते. अहो पण लॉजवरची बाई मी कुठनं आणणार हो? भाऊजी म्हणतील ना बाई. तुमचे वकील आहेत ना, ते म्हणतील बाई. मी कशाला बाई बनू? हा, मी कशाला बाई अरे बनू? पण तुम्ही त्यांचे वकिलांना बना ना मग बाई. अरे पण मी नाही ना बाई बनणार. मी वकिलांना वकिलाचं काम करेन ना मी. अरे तुम्ही तो सिनेमा बघितला नाही का? कुठला? मैं कोण हूँ. नाही. अरे तुम्ही सिनेमा बघत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अरे त्या सिनेमात वकील हिरोईनच्या घरी बाई बनून जातो, तासाभराने बाहेर येतो, सगळे पुरावे घेऊन येतो. म्हणजे काय? ऐका ना चौगुले, हे करूया ना आपण. नाही जमणार मला. एक ऐका try करायला अहो, काय ह्याचं हरकत काय आहे? नादी लागतं हे काहीतरी सांगतोय. अहो नौटंकी तुम्ही आहे ती. सुंदर दिसाल बाई म्हणून. हा. अय्या पण खूप केस आहे तो यांच्या हातावर. खूप वॅक्स करायला लागेल ना. एवढा खर्च नाही करायचा. सिगरेटच्या लायटरने अंगावर सगळे केस जाऊन टाकायचे. आणि असे झडले की एकदम चिकना. अरे विकृत माणसा, काय अक्कल आहे का तुला? काय बोलतोस ते? ऐका ह्याच्या नका नादी लागू. पुन्हा एकदा सांगतोय मी. अहो ह्याला काही येत नाही. बरं ठीक आहे. दुसरा काही ऑप्शन आहे का? अहो त्याच्याकडे का जात मी आहे एवढं ऑफिस मध्ये खुर्ची मोठी आहे. ऐका माझं अहो, ऐका. त्याचा काही उपयोग नाही होते चौगुले. त्याला सुचतंय तर बोलू द्या त्याला. तुम्ही बोला ना. माझ्याकडे अजून एक दुसरी आयडिया हा. आहे. त्या दुसऱ्या आयडिया म्हणजे ए, कमी कर रे. कुठला रे हे? नीट जा ना नॉर्मल असा. हे कशाला पाहिजे असं असं? चौगुले त्याला कसंही जाऊ दे, त्याला अरे सुचतंय हा, त्याला बोलू द्या. माझ्याकडे दुसरी आयडिया आहे. आपण दुसरी आयडिया घेऊन जाऊ. आपण दादाला म्हणजे ह्या माझ्या भाऊजीला आपण मोलकरीण बनून तुमच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचं. कळलं? मी कशाला मोलकडे काय करायचं? तुम्ही मोलकरीण बनून यांच्या घरी जायचं, नवऱ्याच्या घरी. हा. मालक लादी पुसत्या आजच्या खोलीत जाता का? माझा नवरा आतल्या खोलीत जाणार. पैशाने भरलेली बॅग 15 लाख रुपयाची भाऊजी हळूच त्यांच्या बेडरूम मध्ये लपवणार. मग तेच पोलिसांना फोन करणार. पोलीस येणार, बॅग ओपन करून बघणार, 15 लाख रुपये. मग तेच पैसे आपण जजला द्यायचे. जज बोलणार, अरे याच्याकडे 15 लाख रुपये आहेत. आहेत, ह्या बाईला पोटगी दे. द्या. केस सॉल्व. केस सॉल्व. थँक्यू. अरे पण हे का करायचं एवढं सगळं? एवढं का करायचं सगळं? मला हेच कळत नाहीये. मी का करू मोलकरी? अरे कधीतरी ग्रामीण रोल करा, डेअरिंग करा जरा. मी केली आहे डेअरिंग. कॉमेडीचं नॉमिनेशन मिळालंय. मला नको सांगूस ते ग्रामीणचं. मुळात हे मी का करायचं? अरे पण तुम्ही यांचे वकील आहे ना, मग अरे पण हे करा ना. का असतं करायचं? तुम्ही जरा थांबा. तुमच्याकडे दुसरी आयडिया आहे का? आहे ना, माझ्याकडे दुसरी आयडिया पण आहे. हा बोला. मी काय करायचंय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष देऊन मारून टाका. ही कुठली आयडिया तुझी? हा? ही कुठली आयडिया? अरे काय अहो खून करायला सांगतो तो ऐक. एक अहो खून अरे बावलाटा काहीतरी सांगू नको सांग. मला पोलिसांनी पकडलं तर? तुम्ही मेरी जंग नावाचा सिनेमा बघितलाय? नाही. थांबा आता कुठं चाललाय? नाही, नाही. तो सिनेमा मी बघितलाय. तुम्ही तुमच्या नवऱ्याला विष द्यायचं हा. आणि विषाची बाटली तिथेच ठेवायची. मग पोलीस येणार, ती बाटली उचलणार आणि ती कोर्टात घेऊन जाणार. पण पोलिसांना कळणारच नाही की त्यात विष आहे म्हणून किंवा ते विष होतं म्हणून. कसं? कारण मी तो सिनेमा बघितलाय. त्यात असं दाखवलं की 20 मिनिटांनी त्या विषाचा असर होतो म्हणून. हा मग आपण बोलणार, भाऊजी बोलणार, अरे ह्याच्यात विष नाहीच आहे. ते बोलणार प्रूफ करून दाखवा. भाऊजी ते विष पिणार. हा. 10 मिनिटांमध्ये केस सॉल्व्ह होणार. बरोबर? 11व्या मिनिटाला भाऊजी धावत ऍम्ब्युलन्स मध्ये येणार. मी ऍम्ब्युलन्स मध्ये बसलेला असणार. भाऊजी म्हणणार, गौऱ्या ए भाऊजी बस चाले. मी ऍम्ब्युलन्स चालू करणार. डायरेक्ट काम्या हॉस्पिटल. 18व्या मिनिटाला भाऊजी बेडवरती, 19व्या मिनिटाला ऑपरेशन, 23व्या मिनिटाला लोक फळं घेऊन कसं आहे चौगले
केस सॉल्व. केस सॉल्व. Yes. हे हे करूया आपण. हे करूया. थँक्यू. हे करूया आपण. थँक्यू Yes, करूया हे. हे करूया चौगुले. ओके. म्हणजे मी वीज घ्यायचा आत. येस वीस घ्यायची अरे तुम्ही. आपली केस दिंडोशी कोर्टात आहे. हा. ओबेरॉय मॉलच्या सिग्नलला 22 मिनिटं तिकडेच जीव जाईल माझा. केवढं ट्रॅफिक असतं तुला माहिती आहे का तिकडे सिग्नलला. वर मध्ये तुझा राख्या बिक्या मित्र भेटला, चल दमोर खाली तिकडे गेला अर्धा तास. मी काय करू. वीज घेऊन बसलो आता. मी काय करू. वीज करा कोण काढणार माझा वीज. ही याची अक्कल. पण मग काय करायचं चौगुले. तुम्हाला डिवोर्स द्यायचा नाहीये, पोटगी द्यायची नाहीये, वीस प्यायचं नाहीये, मग कशाला झालात वकील. अरे मी वकील ह्यासाठी झालो कारण मला समाजात सर्व्हिस द्यायची आहे, समाजाची सेवा करायची आहे. गोर गरीब असतात त्यांना कायद्याच्या मदतीने न्याय द्यायचा आहे म्हणून मी वकील झालोय. ऐका माझं. पास करावं. अहो काही नियम असतात. ऐका थोडंसं ऐकाल की नाही. मला तुम्ही फायनल सांगा माझे पैसे कधी मिळणार आहेत. हे बघा थोडेसे मिळतील. आपण वर्षभरात प्रयत्न तर करू. मी सांगतो ऐका. तुमच्याच्यानं काही होणार अहो नाहीये. प्रूफ गेलाय. मला तुमच्यावरती विश्वासच नाहीये. बस झालं. तुम्हीच मला मदत करू शकता. ओ, नाही, Please. नाही, मॅडम असं करू नका. Please. तुम्ही उभे राहा प्लीज प्लीज. Please. मी तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देणार, ते पण 3 मिनिटात. 3 मिनिटं. आवडत आहेस का रे 3 मिनिटात. हा तुम्ही थांबा. भाऊजी तुम्ही थांबा. मूर्ख आहे तो. माझ्याकडे एक माणूस आहे जो लॉजवर जाणार, तुमच्या नवऱ्याचे फोटो काढणार, बाई बनणार, त्यांच्या पलकाखाली पैसे लपवणार, सगळं करणार. सगळं करणार आणि तुम्हाला पैसे मिळून देणार 3 मिनिटात. कोण. ओंकार राऊत. ओंकार राऊत. आता रिसेंटली त्याने एक बाईचं स्किट केलं होतं ज्यात तो बाई बनला होता. खूप लोकांचं त्याचं कौतुक केलंय. लय कॉन्फिडन्स वाढलाय. हीच वेळा कॉन्फिडन्स ठेचायची. त्याच्याकडे तुमची केस देऊया. 3 मिनिटात केस सॉल्व्ह. अहो पण मग हा खूप पैसे घेईल का हो. ओंकार राऊत पैसे. एक शेजवान फ्राईड राईस. मला विचार. एक शेजवान फ्राईड राईस 1,500 रुपये भेटला की मला काय काम केलंस रे. थँक्यू. हा थँक्यू. तुमची केस सॉल्व्ह. काय काम करतोस रे. एवढंच बोलायचं. काय काम करतोस रे. थँक्यू. हा थँक्यू. मी आहे ना. ओके ओके चला. तुमची केस सॉल्व्ह. हे खूपच चांगलं आहे. अहो, ऐका बरं मला. झालं अहो, तुम्ही असं नाही मला होत. म्हणता. अहो, असं नाही होत अहो, काय. ही यांच्या एवढी फी पुस्तकं- पेक्षा खूप परवडतं. दादरला डुप्लेक्स ऑफिस आहे त्याचं. चला तुम्ही. भाऊजी बाय बाय. अरे, ऐका, हे, अरे, हे, गौऱ्या. अरे, चला. वकील आहे ना, हे. वकील आहे. वा 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 वा, हा गोंधळात गोंधळ धमाकेदार होता. वा प्रसादा. ओमकार इथून पुढे मी किती चित्रपट करीन आय डोंट नो, पण माझ्या प्रत्येक चित्रपटात तू 100% असणार. एक शेजवान राईस मी कधीही देऊ शकतो. एनी टाइम. पण मी टॅलेंटसाठी घेईन तुला, राईससाठी नाही. पण ज्या स्पीडनी तू त्याची नक्कल केलीस ना गौऱ्या, मला हेवा वाटतो तुझा. मला कधीही नक्कल हा प्रकार जमला नाही. जे नक्कल करतात ना त्यांचा मला फार हेवा वाटतो, कारण तू एक फार विलक्षण गुण आहे आणि तू ज्या पद्धतीने नकला करतोस सगळ्यांच्या, कहर आहेस तू, कहर. थँक्यू. ब्रिलियंट. आणि समय तू सुरुवात जी सेट केलीस ना तू त्या स्किटची सुरुवातीपासून, ते फार ब्रिलियंट होतं. त्या दोघांचं नातं आणि तुझ्या त्या वकिलाचा तो आब रुबाब सगळं. प्रियदर्शनी फार गोड. वा वा, फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर आहे. मस्त. सई सुसाट परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. गौरव हे काय शोधून काढलंयस. हे अशक्य आहे, अशक्य आहे. हे फाइंड अशक्य आहे. मस्त वेगळाच विषय होता आणि ह्या विषयाचं असं काहीतरी होऊ शकतं हे तुम्ही इथे सादर केल्यावरच आम्हाला कळलं. अभिजित पवारांनी खरंच छान लिहिलं होतं. अवघड होतं तसं बघायला गेलं तर, म्हणजे परफॉर्मन्स ओरिएंटेड प्रहसन होतं आणि तुम्ही तिघांनी आग लावली असं म्हणायला हरकत नाही. मजा आली. मंडळी, प्रोफेशनल रिलेशनशिप्समध्ये पर्सनल रिलेशनशिप आलं की काय झांगड गुत्ता होतो हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो दाखवायला आपल्या समोर आहे जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. कधी गोड कधी तिखट चेतना भट, निरागस विनोद वीरू पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. साहेब, ओ साहेब, आज तुम्ही दुपारचा डबा मागू नका बरं का. आज चिकन बिर्याणी आहे आपल्याकडे. अरे बापरे, काय एवढं स्पेशल काय आहे? नाही स्पेशल काय नाही. तो आपला सुलेमान पोल्ट्रीवाला आहे का नाही, काल त्याची गाडी पकडली होती टोल नाक्याला. त्याला म्हणलं दंडभर, त्यानं कोंबड्या टेकवल्या टेबलावर.
लाज वाटते का? अरे बंद करा ना हे धंदे. हा पैसे नाही देता आले तुम्हाला? तत्व महत्वाचे आहे. फुकटाचं जे भेटलं ते चाटायला पाहता का? नाही तसं काय नाही साहेब, फुकट म्हणून नाही, त्यानं आपलं प्रेमान दिलं. आता प्रेमाची भेट कशी नाकारायची म्हणून आपलं घेतलं, बाकी काय. प्रेमाने देऊ का कशाने देऊ? पैसे द्यायला पाहिजे ना तुम्ही ना. द्याल पैसे, हा? द्याल. सलूट नका मारू यार तुम्ही. नाही मारू. तत्व महत्वाचे आहेत. हा आता जर याच्यापुढे असं केलं डायरेक्ट मेमो हातात ठेवून देईन मी. नाही 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 साहेब, असं करू नका, असलं काहीतरी करू नका. मी बोबी म्हणू नको, मी लक्षात ठेवीन. का हो? ते 30 येत आहे, मग ते तडीपारवाल्यांची यादी करायला सांगली होती, केली का? 10-15 दिवसात करतो. हा म्हणजे ते तडीपार लोक 30 पार्टी करून निघून जातील, तवा द्या मला. दात नका काढू. हे पा कांबळे, तुमचं ना कामात अजिबात लक्ष नाही आहे साहेब. नाहीये. तुम्ही रोज ते कॉलेज रोडची ड्युटी मागून घेता. काय चाललंय तुमचं ना? हे पा पोलिसाची नजर आहे माई. कोंबडीची चोच पाहून सांगतो कधी ना अंडा देले का नाही दिले. समजला का? सांगा ना काय म्हणजे प्रेमाभिमाची भानगड आहे काही? नाही साहेब, असलं काय नाही. लाजता तर त्याच्यासारखेच आहे तुम्ही. नाही. खरं सांगा. अरे सांगा ना, मी आहे ना. नाही नाही असलं काय. अरे मित्र म्हणून सांगा. हाय हाय. अरे वा वा वा. सांगा कोण आहे ती? म्हणजे हा एक पोरगी मला आवडती. हे विशेष नाही आहे. तिला तुम्ही आवडता का? हा, तिला पण मी आवडतो. हे विशेष आहे. पण ती पुढे कसं न्यायचं, बोलायचं कसं, जरा अवघड जातंय, कळलं. अरे काय घाबरता तुम्ही? अरे जाऊन डायरेक्ट बिंदास सांगून टाकायचा, पुढचा आपण पाहताच आहे. नाही पण काय आहे साहेब, तिचा बाप आहे का नाही, लय मोठा ऑफिसर आहे. ऑफिसर? तर माझ्यापेक्षा मोठा लागून गेला का तू? अरे मी आहे ना तुमच्या पाठीशी, एवढा मोठा ऑफिसर आहे. काय पाहिजे बोला तुम्ही. नाही पण ती लय खडूस आहे, होती ऐकायचं नाही. अरे काय नाही ऐकणार? त्यांनाही ऐकलं ना, आपण डायरेक्ट पोरगी उचलून घेऊन ये इकडे. डायरेक्ट आणायची? अरे मग काय विषय का? तुमच्या मागे इकडे या तुम्ही. अख्खं पोलीस डिपार्टमेंट आहे. हा. मी आहे. बरं काय? पप्पा 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 इकडे अरे पोरी तू कायला आली इकडे? हा तुला नाही सांगलं मी ना इकडे पोलीस स्टेशनला आले. हा इकडे काय आहे ना, इकडे ते गुन्हेगार लोक राहतात. त्यांना जर का माहिती पडलं तू माही पोरगी आहे तर तुझ्यावर डोक धरतील ना, ते बाहेर जाऊन तुला तकलीफ होईल. तसं नाही ना पप्पा. मग काय झालं, काबर आली तू अशीच? बोललास का? नाही आता सांगतच होतो तेवढ्यात. काय सांगणार होता तू? पप्पा हा मला आवडतो, मला याच्याशी लग्न करायचंय पप्पा. अरे बापरे. तू तोंड लपवतोय का सल्यूट मारतोय? नाही मग कटतो हा आवडतो तुला? हा आवडतो? तू हिच्याविषयी बोलत होता की नाही? हातात घेऊ नका. मरे का आम्ही? नाही, याला गोळी मारायच्या आधी माझ्या लाश वरून जावं लागेल पप्पा. घालल ती, उठ. ठेवली मध्ये मी ना. हे बघा साहेब, तू इकडे आटेपाटे नको इकडे. ते लांब न ठेवा, लांब न बोलूया, लांब न बोलूया. एक मिनिट ऐक चेतू, पप्पांनी परमिशन दिलेली आहे, टेन्शन घेऊ नकोस. कुठे बसा. पप्पा कोण आहे? मी पप्पा आहे तुया. मी साहेब आहे तुया. साहेब मन साहेब. आणि मी ना कुठलीच परमिशन देल नाहीये. काय तोंडातून तुला प तरी ऐकला का? पण साहेब तुम्ही मागाशी मला काय म्हणला, अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुझ्या पाठीशी आहे म्हणला का नाही? मग अरे माकड्या काही बी नको करू रे तू. मी कुठलीच परमिशन देल नाहीये. हे बघा पप्पा असं करू नका. पप्पा नाही, मी तुझ्या साहेब आहे मी. बरं ठीक आहे. हे बघा सप्पा असं करू नका. सप्पा म्हणजे? साहेब आणि पप्पा मिक्स केलंय. सप्पा सप्प मारलं पाहिजे तुला. सप्पा सप म्हणजे आपल्या दांडाची वळ बी दिसत नाही. तुला माहितीये, तुले सगळेच वांदे करी मी, तू विसरून जाईये. नाही पप्पा. काय झालं बेटा? असं तुम्ही काही करणार नाही पप्पा. आपको मेरी सौगंध पप्पा. अरे बापरे, नको ना बाई. पप्पा तुम्ही नकार नका ना देऊ पप्पा. नाही चेतू नकार नाही दे. हे बघा नकार देऊ नका. तुम्हाला माहित नाही आमचा साहेब लय बेकार माणूस आहे. चॅप्टर केस मध्ये आत टाकल, 15 दिवस तुम्हाला जामीन नाही, आयुष्यभर सडाल. बेकार माणूस. माझ्याच वाक्य मला ऐकाव तू. तू काय याच्या नादी लागते? हिच्या काय पालक तुला तुला हा आवडतो? अरे थोबडं बाय त्याच. पप्पा तुम्हाला माहिती नाही पप्पा. काय उलटी कर सांग आता. पप्पा आमचं एकमेकांवर प्रेम आहे पप्पा. आणि आम्ही आमची पायरी कधीच ओलांडली पप्पा. पायरी ओलांडली तुम्ही ना? पायरी कोणती ओलांडली? नाही ओलांडली. तू बाकडा ओलांडू नको. तू इकडे कोणती पायरी ओलांडली? कोणती पायरी ओलांडली? पप्पा ऐकून तर घ्या ना पप्पा. काय? आम्ही मनाने एकमेकांना वरलंय पप्पा.
आणि आमचा डेली सोप विवाह पण झालाय पप्पा. अरे आता हे काय आहे इकडे सांग काय डेली सोप विवाह काय साहेब, काय डेली सोप विवाह? टेन्शन घेण्यासारखं काय नाही साहेब. मी सांगतो का नाही तुम्हाला सांगतो. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही मला तुमच्या घरचं काम सांगितलं, हा. मला म्हणलात सिलेंडर बदलून ये, हा. तेव्हा मी भरलेला सिलेंडर घेऊन गेलो. तुला म्हणलं त्यो रिकामा सिलेंडर बाहेर काढ, तेव्हा त्याच्या होता मसाल्याचा डब्बा. लागला धक्का, त्यातली हळद आणि तिखट असं उडला डायरेक्ट. मेरी मांग भर गई पप्पा. तिथं खरी आमची मसाला लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे. अरे मसाल्या कडक कडक. सल्यूट नको करू तू. अबे असा कसा आहे तू? फक्त सिलेंडर बदलायला गेला ना, माझ्या पोरीला पटवून आणलं. पटवलं नाही पप्पा. मग उलटी कर सांगणार आहे. पप्पा आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि खूप जगावेगळं आहे पप्पा. बिंडोक, प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं प्रेम हे जगा वेगळं आहे. लग्नानंतर समजतं जगात याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये, सगळं ऑर्डिनरी आहे. समजली का? पप्पा काय पप्पा पप्पा? मी ह्या लग्नाला परवानगी देणार नाही, अजिबात नाही. या पोऱ्याशी लग्न करणार नाही. चल बाय गाडी बाय. असं नका करू साहेब, असं नका करू साहेब. ए चितू, तुम्ही असं नाही ऐकणार पप्पा. हं? आईला येऊ द्या, मग तुम्ही सगळं ऐकायला आईचं. आईचा काही संबंध? इकडे इकडे इकडे. आईचा काय संबंध? तू आईला माहिती आहे? माहिती आहे आईला सगळं. आईच्या परमिशन शिवाय काहीच होत नाही पप्पा. अरे तू रिकाम काम नको करू, तिला माहिती. आई मला नेहमी सांगते पप्पा, काय? कुणाशीही लग्न कर पण इन्स्पेक्टरशी लग्न करू नको, वेळ नाही देत तो. अरे मग का असा हवालदार पाशीन तू? हा असं तोंडाच्या तू घाबराली? थांबा जरा तुम्ही. झालं का बोलणं तुम्हा दोघायचं? म्हणले का पप्पा? म्हणले का जाऊ बापू? हा. राऊंड अपला नाही गेले तुम्ही? नाही आज पप्पांशी बोलायचं होतं ना. पप्पा नाही रे, मी तुझ्या पप्पा नाही रे. पप्पा नाही आम्ही. ए पुरी, ए हल, इकडे तू इकडे. तुला हे सगळं माहिती होतं प्रकरण? हा मग काय वाईट आहे पोऱ्यामध्ये? तुम्हीच तर म्हणता ना चांगला हवालदार आहे, चांगला हवालदार आहे. चांगला हवालदार आहे ठीक आहे, पण जावाई होण्याच्या लायकीचा नाही तो. इन्स्पेक्टरचा जावाई हवालदार. अरे कसं दिसतं ते जोडा. तुम्ही इन्स्पेक्टर असून छान कधी फायदा झालाय? जावई बापूंचा जरा फायदा होतोय तर होऊ द्या ना. काय फायदा? जावई बापून बरोबर भाजी मार्केटला जाऊन बघा कधीतरी. का बा भाजी विकतो तो? भाजीवाले सगळे आलं म्हणणं का कढीपत्ता कोथमीर अशी फुकट देऊन देतात. हा? आलं कढीपत्ता कोथंबीर फुकट भेटते म्हणून तू याला जावाई करते? नाही. तुला कोणती रश्या पोयाची गाडी टाकणे रोज कांद्या लसूण लागतात? बस पप्पा. अयो तू पप्पा बस. आईला काही बोलायचं. आई ऐकलं बेटा, ऐकलं. साहेब, अरे तू नको साहेब साहेब करू रे. एक मिनिट. तू घर जाय बाई. नाही, नाही. आता शेवटचं विचारतोय साहेब, परमिशन देताय का नाही? काय अडचण आहे तुझी? परमिशन देताय का नाही? नाही. नाही देणार? चल. नक्की? तुला नाही इब्रूत बोलला का मी? ठीक आहे. जर तुम्ही मला परमिशन नाही दिली हं? तर मी आईंना सगळं सांगेन. काय सांगशील ना? नाईट ड्युटीला इथं काय करता, बापरे. किती सिगारेटी फुकता, कुणा कुणाकडे जाता. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग सोडा, माझ्याकडे 2 व्हिडिओ आहेत 45 मिनिटांचे, ज्याच्यात तुम्ही आईंच्या माहेरच्यांविषयी काय काय बोललात ती सगळे इन डिटेल आहे. सांगू त्यांना? थाली में छेद. मी आहे. तुला ना एखाद्या एन्काउंटर मध्ये ना टचक करून उडवला पाहिजे होता. रेकॉर्डिंग सुरू आहे. सॉरी मैं वो गलती से बोल गया था. पप्पा पप्पा आम्ही लग्नाचा हॉल बुक केलेला आहे पप्पा. तुम्ही हो म्हणालात तर लग्नाच्या हॉलमध्ये, नाही म्हणालात तर किसी भी हॉल में हमारी शादी हो करेगी पप्पा. हाय. एक मिनिट, मला हे सांग की तुम्हाला कोण मदत केली रे एवढी? तुझी हिंमत वाढली कशी? आख्या पोलीस स्टेशननं मदत केली मला. काय? इन्स्पेक्टर राजपूत आहेत, ते हवालदार कदम आहेत, हवालदार मोरे आहेत. सगळे म्हणले पाटलाची जर अशीच चेचायची असेल तर लग्न कर पुरीशी. मिळून केलंय सगळं. फोन ही व्हिडिओ चालू आहे, लक्षात ठेवा. सांगू आई ना? माफीचा साक्षीदार निघालाय तू. हं? शपथ आहे. हा फोन आहे ना असा चेचला पाहिजे ना की त्याला जिंदगीभर टावरच नाही आला पाहिजे. आई जावई बापूंशी कसं बोलून राहिले तुम्ही? जावाई नाहीये तो आपला. नाही आहे, नाहीये. परमिशन अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. नाही. आई ऐकत जाय का बरं? मला परमिशन देता का नाही? त्या फोन मधलं पहिले डिलीट कर. परमिशन दिली की लगेच करणार. परमिशन आहे का नाही? नाही. आई दिली. परमिशन दिली. बरं. दिली. वा वा वा, अतिशय फिल्मी आणि एंटरटेनिंग
परफॉर्मन्स, मजा आ गया. बघूया हास्य रसिकांना तो कसा वाटलाय. सई, क्रेझी परफॉर्मन्स होता. चेतू, तुझ्या पळण्यावर माझे हजारो दिल कुर्बान. अशक्य पळत होतीस, अशक्य मॅनरिझम्स होते आणि तुमचं ते पण मला खूप आवडलं. खूप मस्त बसवलं होतं असं म्हणायला हरकत नाही. हेमंत दादा, मजा आली तुम्हाला बघून. पीपी मस्त, ईशा मस्त, मजा आली, धमाल, मस्त. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा